विश्रामबाग परिसरातील जुना धामणी नाका येथे असलेल्या अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी घरफोडी केली आहे. घरात ठेवलेल्या देवपूजेचे चांदीचे साहित्य, चांदीचे दागिने, कागदपत्रे असा मुद्देमाल लंपास केला. सदर घरफोडीची घटना गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी वैभव बाबासाहेब पाटील, वय वर्ष 51, मूळ राहणार बोलवाड, सध्या धामणी रोड, सांगली, यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलीस अधिक माहिती अशी की फिर्यादी वैभव पाटील मूळचे मिरज तालुक्यातील बोलवाड येथील असून ते सध्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील धामणी रोडवरील जुना नाका जवळील सिद्धी वल्लभ अपार्टमेंटमध्ये राहतात. वैभव पाटील हे गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दवाखान्यात उपचार करण्यासाठी मुलासोबत गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. लाकडी कपाटाचा दरवाजा उघडून त्यातील कपडे विस्कटले. देवघराच्या कपाटातील पिशवीत ठेवलेले चांदीचे निरंजन, करंडा, कळस, प्लेट, वाटी, गिंडी, पितळी समई, सिल्वर प्लेटेड समई, मोतीहार सेट, सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, कागदपत्र असं एकूण 35,130 रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केले. वैभव पाटील हे दवाखान्यातून सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घरी परतले असता सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली आणि त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, विश्रामबाग.